करायला आलोय कारण आय थिंक प्रत्येकाचं ओपिनियन, प्रत्येकाचं वोट मॅटर्स म्हणून मी आलोय. त्यामुळे मी हेच रिक्वेस्ट करतो सगळ्यांना की या आणि मतदान करा. कारण आपले जे ओपिनियन्स आहेत, आपला जो विचार आहे तो येऊन इथे मांडायचा हा एक आपल्याला ही वेळ आहे. तर ती नक्कीच तुम्ही याचा वापर करावा आणि नीट तऱ्हेने वापर करावा. बहुत इम्पोर्टेंट है. मैं हमेशा कहते आ रहा हूँ कि ये मौका ऐसा है जहाँ पे आपको अपना ओपिनियन आप मतदान के जरिए आप एक्सप्रेस कर सकते हो और जो आप चाहते हो उसमें एक एक बूंद, हम जैसे कहते हैं कि एक एक बूंद इम्पोर्टेंट होता है. तो ये अगर रिजल्ट जो आप चाहते हो वो अगर रियलाइज करना है तो हर एक इंसान को आके मतदान करना चाहिए. मैं लोगों से अपील, मैं खुद यहाँ पे हूँ तो ये इटसेल्फ इज शोज किया ना कि इट इज इम्पोर्टेंट फॉर एवरी सिटीजन. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि जनतेनं मतदान करावं. जर आपल्याला हवा असलेला व्यक्ती हा सत्तेमध्ये बसलेला असायला हवा, आपलं काम व्हायला हवं, आपल्या समाजाचा, आपल्या शहराचा विकास व्हायला हवा असं जर वाटत असेल तर प्रत्येकानं मतदान करायला हवं असं सचिन तेंडुलकर यांना म्हटलेलं आहे. अनेक सेलिब्रिटी आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. सेलिब्रिटींना फॉलो करणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे सेलिब्रिटींकडून मतदानाचं आवाहन देखील केलं जात आहे. सचिननं आपल्या कुटुंबासह मतदान केलेलं आहे. त्याचबरोबर सचिन तेंडुलकर यांनी सांगितल्याप्रमाणे एक मत सुद्धा किती महत्त्वाचं असतं आणि इट मॅटर्स अशा प्रकारे सचिन तेंडुलकरनं म्हटलं. त्यामुळे तुमचं प्रत्येकाचं मत हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तुमच्या प्रभागाचा, तुमच्या शहराचा विकास करण्यासाठी तुमचं मत हे महत्त्वाचं असल्याचं आवाहन सचिन तेंडुलकरनं केलं आहे. तर 29 महापालिकांमध्ये सकाळपासून 7:30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. काही शहरांमधल्या काही मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याचं सुद्धा कळतंय. अर्थात लगेचच दुरुस्तीचे प्रयत्न शर्थीचे तिथल्या कर्मचाऱ्यांचे सुरू आहेत. मतदानाची ही प्रक्रिया सुरळीत पार पडणं हे आवश्यक आहे.